एक माझा क्लायंट आहे जो आहे मोमेडियन, पण त्याच्या हातावरती मला पितृदोष दिसत होता. साधे सोपे उपाय सांगितले मी, म्हणजे काही अवघड नाहीये, कुठेही जाऊन पूजा करायची नाहीये, काही अभिषेक करायचा नाही, काही नाही. घरगुती उपाय सांगितले, त्यांना त्याचं सोल्युशन सापडलं. आज त्यांचा दुबईमध्ये एक्सपोर्टचा बिझनेस आहे. पितृदोषावरती साधा सोपा उपाय आहे. 3 पिढ्यांमध्ये काहीतरी दोष असतो. पंजोबांपासून आतापर्यंत काहीतरी घरात अपमृत्यू झालेला असतो. तर विवाह न होणं, न टिकणं किंवा झाल्यास काहीतरी अडथळे येणं, संतती न होणं, उशिरा होणं, झाल्यास जन्मतः त्या संततीमध्ये काहीतरी इश्यू असतो. तुम्ही जिथे राहता तिथल्या ग्रामदेवताला दर रविवारी जाणं. त्याच्यानंतर गाईला हिरवा चारा द्यायचा. आठवड्यात एकदा गाईला हिरवा चारा द्यायचा. गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत होते. त्यांच्या हातात गव्हर्नमेंट जॉबची रेषा होती, पण तरी पण लागत नव्हतं, कारण त्यांचं गुरुचं बोट खूप छोटं. गुरुचं बोट म्हणजे कुठलं, तर अंगठ्याच्या शेजारचं बोट. मग अशा लोकांना साधे गुरुचे उपाय सांगितले की ते उपायातनं, आता गुरुचे उपाय म्हणजे मी काय सांगतो, तर तुम्ही दत्त महाराज असतील, गजानन महाराज असतील किंवा स्वामी समर्थ असतील, यांच्या मंदिरात जायचंय, पिवळं फुल, हरभरा डाळ आणि गुळ एवढं व्हायचंय. बऱ्याच लोकांची करंगळी लहान असते. करंगळी म्हणजे काय, तर बुध म्हणजे काय, तर वाचा आणि व्यापार. बऱ्याच लोकांची करंगळी छोटी असते किंवा वाकडी असते. अशा लोकांना स्वतःचं केलेलं काम दाखवता येत नाही. म्हणजे मी हातावरनं बघतो की नक्की याच्या बिझनेसमध्ये, जॉबमध्ये किंवा एकूणच आयुष्यात अडथळा कशामुळे येतो, आणि मग त्याच्यावरती साधे सोपे उपाय दिले जातात आणि मग लोकांना त्याच्यातनं फायदा होतो. एखादा माणूस आला की माझा बिझनेस चालू आहे पण तो चालत नाही, बिझनेस करतोय मी पण तो चालत नाही, त्याला उपाय काय, तर मग आपण त्याच्या हातामधले प्रॉब्लेम शोधतो आणि मग त्याला सोल्युशन सांगतो. तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे ना, 23, 24, 25, 18 पासून कधी त्या वर्षातच तुम्ही मार्गदर्शन घ्या. तुमच्या हातात खरंच आहे का, नसेल तर त्याचा मार्ग सोडून द्या. हे गुरुचं बोट आहे. याच्या खाली जर चौकोन असेल, इथे बरोबर चौकोन असतो, तर ती व्यक्ती कन्सल्टंट खूप चांगली बनू शकते. तर अशा व्यक्तींनी कन्सल्टन्सीमध्ये जावं. आयुष्य रेषा आणि मस्तक रेषेमध्ये जर गॅप असेल तर ती व्यक्ती खूप जास्त स्पष्ट वक्ता असते. अशा लोकांनी वकिलीमध्ये जावं. हातावरती भाग्यरेषा जी असते, भाग्यरेषा म्हणजे हे शनीचं बोट आहे, याच्याकडे खालून येणारी कुठलीही रेषा ती भाग्यरेषा. मंगळ आणि भाग्यरेषा याच्यावरनं कळतं की किती पैसा माणूस कमवू शकतो आणि त्याची आर्थिक स्थिती कशी असेल. विवाह रेषा म्हणजे नातेसंबंधाच्या रेषा. वयाच्या 18व्या वर्षापासून त्या दिसायला लागतात. अफेअर्स असतात किंवा लग्नानंतरचे अफेअर्स असतात, ते सगळे तिथे कळतात. विवाह रेषा म्हणजे फक्त लग्नच होणार आहे का, नाही, पण लग्नाचं वय मात्र त्याच्यावरनं व्यवस्थित कळतं. या वर्षात व्यक्तीचं लग्न होणार आहे, या वर्षी त्याला लग्नामध्ये अडथळे येणार आहेत. तसेच हातावरती तीळ पण येतात आणि जातात. तीळ हे सर्वात जास्त त्रासदायक, तर तो जेवढा जास्त डार्क होईल तेवढा जास्त त्रास देतो आणि त्या आरोग्याचे त्रास जास्त देतो.